नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मित्र कुणाल जतकर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणताय, वारंवार म्हणजे 17ला मिळाली, 20ला मिळाली आणि पुन्हा 26ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत. शेतकऱ्यांना 2017 मध्ये कर्जमाफी दिली, शेतकऱ्यांना 2020 मध्ये दिली, 2026 मध्ये कर्जमाफी जरी वारंवार दिली तर बँका कोलॅप्स होण्याची भीती असते. त्याच्यामुळे कर्जमाफीत अटी टाकल्या आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या सरकारने जेव्हा उद्योगपत्यांचं 16 लाख कोटी कर्ज OTS मध्ये केलं, वन टाइम सेटलमेंट केलं, तेव्हा बँका कोलॅप्स होत नव्हत्या. फक्त शेतकऱ्यांची वेळ आली तर तुम्हाला अटी नियम शर्ती आठवते आणि शेतकऱ्यांची वेळ आली तर तुम्ही शेतकऱ्यांची माराची ठरवलेला आहे. फक्त शेतकऱ्यांच्याच वेळेसाठी शर्ती आणता. जेव्हा तुम्ही 2014 मध्ये मुख्यमंत्री झाला, 2019 मध्ये झाला, 2024 मध्ये झाला, मग शेतकऱ्यांनी विचार नाही केला की आपल्या शेतकरी कोलॅप्स होईल, यांना जर मुख्यमंत्री केलं तर आता 2029 मध्ये शेतकरी विचार करेल की 2029 मध्ये फडणवीसला मुख्यमंत्री केलं तर शेतकरी कोलॅप्स झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.